खेळीमेळीच्या वातावरणामध्ये महासभा पार पडलेली आहे। सर्व विषय हे सहमतीने सगळे झालेले आहेत, त्यामुळे वातावरण चांगलं होतं, चांगल्या पद्धतीने होतं आणि महासभेमध्ये अशा छोट्या मोठ्या कुरबुरे होतात, त्याच्यात फार काय मनावर घेण्यासारख्या नव्हत्या, परंतु नवीन काही सदस्य आहेत आणि त्यांना कसं बोलावं काय बोलावं हे कळत नाही, कुठच्या कॉमेंट्स कराव्या हे कळत नाही, परंतु त्यांना आम्ही तशीच कल्पना दिलेली आहे। पुढच्या वेळी असं काही ते करणार नाही असं मला खात्री आहे। भाजपच्या विरोधी पक्षनेत्याची असा आरोप आहे की बवियाच्या विधानसभेमध्ये त्यांना जनतेनं नाकारलेलं आहे आणि त्यामुळं बविया हा कुठेतरी त्यांना मिरच्या लागतात अशा या शब्दामध्ये ते आरोप करतात। म्हणजे थोडक्यात त्यांनी काय सांगितलेलं आहे की मतं दिली नाही म्हणजे नाकारला, म्हणजे विधानसभेमध्ये ते म्हणतात तसं नगरपालिका महापालिकेमध्ये काय झालेलं आहे का भाजपला लोकांना कळालेली आहे एकी भूल, ती लोकांनी नाकारली त्यांना आणि ते 115 सीट निवडून आणणार असे वल्गना करत होते, महापालिकेमध्ये आमची सत्ता येणार होते असे वल्गना करत होते, तर ते सगळेच्या सगळ्या सीट या त्यांच्या वल्गना ह्या धुळीला मिळाल्यात असं आम्ही म्हणायचं का? बरोबर आहे, मग आम्ही त्यांना मिरची जुमली असं म्हणायचं का? शेवटी बघा, कुठचेही आपला नेता असेल त्याबद्दल घोषणा देणं बरोबर आहे, परंतु समोरच्याने जर आपल्या नेत्याच्या घोषणा दिल्या तर त्याचा देखील मान ठेवला पाहिजे। नवीन आहेत सदस्य म्हणून यावेळी ठीक आहे, परंतु ते काही गोष्टी आहेत त्यांच्या चुका आहेत, परंतु ते नवीन आहेत, त्या पुढच्या वेळी त्यांच्यात सुधारणा होईल अशी मी अपेक्षा बाळगतो। करणार आहेत का? सभा नियम आहेत, सगळ्यांना लागू आहेत, यावेळी नवीन आहेत, नवीन त्यांना नियम माहीत नाही, त्यामुळे आम्ही यावेळी लेट गो केलेला आहे, पुढच्या वेळी नियमाप्रमाणे कामकाज चालवलं जाईल। अशा पद्धतीने केली नाही, आम्ही जसं भाजपने BJPने नवी मुंबईमध्ये प्रभाग रचना केलेली आहे त्या पद्धतीने आम्ही देखील चांगली प्रभाग रचना केलेली आहे। सगळे प्रभाग एकमेकाला लागून आहेत, कुठचाही असा वेडावाकडा प्रभाग झालेला नाही आहे। वसई तालुक्याची भौगोलिक रचनाच फार मोठी आहे, त्यामुळे काही गोष्टी छोट्या मोठ्या होण्याची शक्यता आहे, परंतु आम्ही जे पण प्रभाग आहेत ते सगळे प्रभाग एकमेकाला जॉईंट असलेलेच आम्ही घेतलेले आहेत।